तर मंडळी, आज पाडगावच्या बाजूक असलेल्या तांब्याचीवाडी गावात शिमग्याचो जसो मांड असता तसो पाडव्याचो मांड होतो आणि आज दशावतारी नाटक होता. पाडव्याच्या मांडाचो लॉक टाकूक माका जरासो वेळ झालो, त्यामुळे थोडा माफ करा. मी थेट नाटक कंपनीच्या मेकअप रूम मध्ये घुसलय, तर ते सगळे कलाकार मेकअप करत होते. मेकअप तर सगळ्याच कलाकारांचो खूप सुंदर झालेलो. नाटक जरी एकाच गावातला असला तरी कलाकार हे 10 गावचे असतात. आता मेकअप करून सगळे कलाकार तयार झालेले असत. नाटकातले कलाकार शंकर परब हे माझे सबस्क्रायबर असत, त्यांच्यावर एक फोटो घेतलंय. आता नाटकाची सुरुवात झालेली असा. सगळ्यात पहिले मुरलाईला गणपतीक घेऊन तुमका सांगताय, मायरात गेलेली बाई आणि चिखल्यात बसलेली ती म्हस चिखल्यात बसली आणि जर तुम्ही उठप गेला, किती काठीया मारला वर भरल्याशिवाय उठाची ना, उठली तर उठली, तुमका भंगल्याशिवाय रवाची ना. बाई मायरात गेली, जर भोग हाडूक गेले तर बाई काय म्हणतरी, 2 दिवस झाले आणखी 4 दिवस नव्हते आणि तुमका सांगतोय काय म्हणतरी, लोकांची बाईला 10-15 दिवस नव्हतं, याच्या मेल्या संसारात सुखत नाही. सांगतलंय का माका लाज वाटतं माझ्या बायलेची. कोण तो पुढारी स्वरूप पिळकर, स्वरूप पिळकर माझी वाट लायला माझी हलकून टाकून शरकून बदलत माझ्या गळ्या तो रे म्हणून लोंढारांच्या गळ्यात. तर मंडळी, नाटक तर खरोखरच खूप चांगला होता. ही असा तांब्याच्यावाडीतली एक जुनी परंपरा. तांब्याच्यावाडीतले सगळे जुने लोक एकत्र येऊन मांडावर रोंबाट काढतात. आज नाटक आणि रोंबाट दोन्ही कार्यक्रम खरोखरच खूप सुंदर झालेले. चला तर मग मंडळी, अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.